हाय फ्रेंड्स, मी वर्षा. तर आज आपण पाहणार आहोत 7 किलो कैरीचं मस्त गोड लोणचं. ज्या पद्धतीने आमच्या गावाकडे बनवतात त्याच पद्धतीने हे लोणचं मी बनवणार आहे. तुम्ही बघू शकता. मला बिना सांगता नवऱ्याने हे कैऱ्या घेऊन आल्या आणि तिकडूनच त्यानं फोडून पण आणल्या. तर म्हटलं आणल्याच आहेत, चला याचा एक व्हिडिओ बनवून घेऊया. तर हे फोडून आणल्या. एका टपाबंदी पूर्ण कैरीचे हे खापा घेतल्या मी. त्यामध्ये खूप सारं असं मीठ, तुम्ही जाडं मीठ पण घेऊ शकता. तसं आमच्या गावाकडे जाडं मीठच घेता. आणि 2-3 चम्मच हळद टाकली मी यामध्ये आणि मिक्स करून घेतलं. असं फिरून घेतलं. आता फिरवल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित एका कपड्यानं बांधून घ्यायचं आहे, म्हणजे मिठाने पाणी सुटल आणि जी कैरी जी आहे ते मस्त अशी मुरते. थोड्या एक रात्रभर ठेवले मी. दुसऱ्या दिवशी सकाळी हे उन्हामध्ये वाळू घातल्या. आता ह्या कैऱ्या मी दिवसभर मस्त उन्हामध्ये वाळू घातल्या. जास्त पण नाही, एकच दिवस वाळू घालायचं. जास्त कैऱ्या वाळल्या की पूर्ण लोणचं खतम होते. पण कैरी जी आहे ती थोडीशी पण नरम पडत नाही, एकदम कडकच राहते. ते एकच दिवस वाळू घालायचं, त्याचा वलसरपणा कमी व्हायला पाहिजे. मेथ्या घेतल्या, शोपा घेतली, जिरा घेतली आणि हे मोहरीची डाळ घेतली. 1 किलो मी गूळ घेतला 7 किलो कैरीले. आणि हे लाल तिखट, हळद आणि धना पावडर आणि मीठ घेतलं. तर हे सर्व जे प्रमाण आहे हे सर्व अंदाजे घेत असते मी. 2 चम्मच मी हिंग घेतला पोहे खायचा, तेजपत्ता पी घेतला. आता गॅसवरती मी कढई ठेवली आणि त्यामध्ये मेथ्या, शोपा आणि जिरा हलकंसं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आणि छान असा सुगंध यायला लागून जाते. भाजायच्या वेळे मसाले जास्त भाजू नाही देऊ, करपू नाही देऊ, थोडा वेळच फिरून घ्यायचं. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलं आणि हे आपल्याला आबडधोबड असं मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे. आता गॅसवरती मी तेल गरम करायसाठी ठेवलं. तर 1 किलो शेंगदाण्याचं तेल. आता गुळाचे जे आहे गूळ त्याचे असे तुकडे करून घेऊया. तर तेल चांगलं मस्त गरम झालं की ते थंड व्हायसाठी थोडा वेळ ठेवू. तोपर्यंत मी मिक्सरमधून हे फिरून पण घेतलं. हे बघा, असं आबडधोबड हे मिश्रण आपल्याला हे मसाले असे आबडधोबड फिरून घ्यायचे आहेत. आता गूळ पण मी असा बारीक करून घेतला. हे बघा, असे तुकडे करून घ्यायचे बारीक. जास्त जाड नाही ठेवायचे, नाही तर वितळायला त्या गुळाला खूप टाईम लागून जाते. पूर्ण टपामध्ये ह्या कैऱ्या मी हे काढून घेतल्या आहे. हे बघा, थोडंसं पण वलसरपणा लागला नाही पाहिजे हाताला, नाहीतर कैरीचं लोणचं जे आहे ते वर्षभर टिकणार नाही तुमचं. आता तेल जे आहे थोडा वेळ मी पंख्याखाली ठेवलं, कारण की खूप गरम होतं. आणि हलकंसं कोमर असले की त्यामध्ये आपल्याला हे सर्व मसाले टाकून द्यायचे आहेत. तर मी पहिले शोपा, मेथ्या आणि जिरं टाकलं आणि हे फिरून घेतलं. मसाले जे आहेत ते एकदम कडकड तेलामध्ये नाही टाकायचे, नाहीतर करपून जातील. आता यामध्ये तेजपत्ता. आता हे मोहरीची डाळ, तुम्ही मोहरी पण घेऊ शकता. तर 7 किलोच्या प्रमाणे हे सर्व अंदाजे मसाले घेतले मी आणि असेच घेत असते. तर तुम्ही वाटीने घेऊ शकता. तर 2 वाटी लाल तिखट, 1 वाटी धना पावडर, मीठ आणि हळद. आता हिंग 1-1.5 चम्मच घेतला. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते. तर मोबाईल जो आहे तो हालत असेल, मला वाटत असेल की का एवढा हालते. तर एका हातात मी मोबाईल घेतला आहे आणि एका हाताने टाकत आहे, कारण की पकडायला कोणीच नव्हतं. आणि स्टँड जे आहे ते माझं तुटलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं हालत आहे. आता हे सर्व मसाले मी यामध्ये कैरीमध्ये टाकून दिलं. आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं चम्मचनी. आम्ही लोणचं टाकता तर शेंगदाण्याचंच तेल वापरता. तर हे 7 किलो कैरीला मी 1 किलो तेल घेतलं. तर तुम्हाला वाटत असेल यामध्ये आता काही तेल दिसत नाही आहे. तर हे गुळाचं लोणचं आहे, तर याला पाणी सुटेल. आता हा जो गुळ आहे आपण तो टाकून देऊया आणि हा मिक्स करून घेऊ व्यवस्थित. याला पाणी पण सुटेल आणि तेल पण दिसेल. तर हे हे बघा, व्यवस्थित सर्व मिक्स करून घेतलं. आता फक्त फोड्या दिसत आहे. आणि लोणचं एवढं टेस्टी होते ना, हे तुम्हाला पण खूप आवडेल. या पद्धतीने बनवा. याला असं कापड बांधून घेतला मी आणि आपल्याला हा दिवसभर 2 दिवस मी हे असंच घरामध्ये ठेवून दिलं. भरणीत नाही भरलं. हे बघा, याला किती पाणी सुटलं आहे. आणि आता तुम्ही बघू शकता. हे बघा मस्त. तर ह्या पद्धतीने हे गोड लोणचं करा, खूप छान होते. सर्व मसाले घेऊ शकता तुम्ही आणि व्यवस्थित प्रमाण घ्यायचं, जास्त पण नाही. वाटीनं मोजून घ्यायचं. तुम्हाला अंदाज कळत नसेल तर खायला हे अतिशय टेस्टी लागते. आणि याच पद्धतीने मी दरवर्षी लोणचं बनवते. ते भरणी जी आहे कालच मी स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळू घातली. हे बघा, यामध्ये काहीच वलसरपणा नाही आहे. आता हे सर्व लोणचं आपल्याला या भरणीमध्ये टाकून द्यायचं आहे. तुम्हाला केव्हा वाटलं की तेल कमी पडत आहे, तर तुम्ही थोडंसं अर्धा किलो तेल गरम करून शानी परत भरणीमध्ये टाकू शकता नंतर पण. आणि मसाले जे आहेत व्यवस्थित प्रमाणात घ्यायचे. जेवढी कैरी आहे त्याच्या हिशोबाने हे दरवर्षीच टाकते मी. तर मला याचा हा अंदाज माहिती आहे. आणि माझं लोणचं खूप खूप छान होते, खायला बी टेस्टी लागते आणि खराब पण होत नाही. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा आणि लोणचं